नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन सरस्वती विद्या मंदिर या ठिकाणी आहोत. आत्ता आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेऊ की नक्की या ठिकाणी मतदान प्रक्रिया कशी चालू आहे. सर नमस्कार, काय सांगाल, आपली ओळख सांगावी. मी अनिकेत अशोकराव बेगडे. बरं, या ठिकाणी आता मतदान कसं चालू आहे आणि काय सांगाल. मतदानाची प्रक्रिया सकाळ पाहता तर तसे जर पाहिलं तर तशी स्लोच आहे. बरं, आणि जवळपास आत्तापर्यंत जर मतदानाचा आकडेवारी जर पाहिली तर साधारण टक्केवारी 20 ते 25% झालेली आहे. बरं, तरी मी सर्व नागरिकांना यशवंतनगरमधील तपोदान कॉलनीमधील विनंती करतो की राहिलेले 2-3 तास जे आहेत आपण आपला मतदानाचा अधिकार गाजवावा आणि मतदानासाठी बाहेर यावं. आणि दुसरं जर पाहिलं आपण, प्रशासन योग्यरित्या काम करतंच आहे, परंतु जिथे दुबार नावं जी आहेत बरं, तिथे आतमध्ये एक फॉर्म ठेवलेला आहे. तो फॉर्म मतदारांनी भरून द्यावा आणि त्यांना वोटिंग करून द्यावं असं माझं सर्व प्रशासनांना विनंती आहे. परंतु हा दुबार फॉर्म जो आत्ता त्यांनी अनाऊन्स केला का, आधी सांगितलं नव्हतं का असं काय. आधी सांगितलेलं नव्हतं. बरं, आज सकाळी त्यांनी तिथं ठेवलेलं. इथं कोऑपरेट करतायत, बरं, परंतु ज्या बाकीच्या ठिकाणी मतदान होते तेथील लोक इथे येत आहेत की आम्हाला तिथे वोटिंग करून देत नाही आहेत. बरं. काही नागरिक गावातले स्टेशन आणि स्टेशनच्या गावात आलेले, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण, काय नक्की घडलं असेल. आता हे नगरपालिकेच्या सर्वेनुसार ही यादी तयार होती. बरं, आता याच्यात कुठेतरी एखाद्याचं नाव, आता समजा कारले असेल तर ते कर्ले झालं असेल तर ते दुबारमध्ये जातं, एक गावात जाते आणि एक स्टेशनला येते. बरं, बऱ्यापैकी आता ती सर्वे हा व्हायला पाहिजे याच्यानंतर. बरं, आणि जेणेकरून ज्यांची नावे बाहेरच्या वॉर्डात किंवा इतर गावात गेले, काही नावं देऊला गेलीत. बरं, आज इथं थांबल्यानंतर लक्षात येते काही नावं देऊला आहेत, परंतु ती दुबार असल्यामुळे त्यांचे फॉर्म भरून त्यांनी तर वोटिंग केले, पण बाकीच्या ठिकाणी करून द्यावं अशी माझी विनंती सर. ओके सर, धन्यवाद.